पिंडदान किती करावेत, ते कसे केले पाहिजेत. माणूस मेल्यापासून वर्ष श्राद्धापर्यंत पिंडदान करण्याची प्रथा आहे. ज्या दिवशी माणूस मेला आपल्या घरामध्ये त्या दिवसापासून वर्ष श्राद्धापर्यंत पिंडदान करावे. ते किती केले पाहिजेत तर माझ्या वाचनामध्ये आलेला विचार तुम्हाला मी सांगतो. अनेक वेळेला मी कीर्तनामध्ये सांगितलंय. भाऊंनी हे सगळे पिंडदान त्यांच्या घरी हे सगळे केलेले आहेत. ऐका आता हे पिंडदान कसे आणि किती करावे लागतात. तर जवळपास 48 ते 49 प्रकारचे पिंडदान वर्ष श्राद्धापर्यंत मेलेल्या माणसाच्या नावाने द्यावेत. तैत्तरीय उपनिषद आणि गरुड पुराणामध्ये आलेला हा विचार आहे. 48 ते 49. तो 49वा पिंड थोडासा बाजूला ठेवा. 48 पद्धतीचे पिंडदान कसे करावे लागतात श्राद्धापर्यंत त्याचा विचार तुमच्या समोर मी मांडतो. आता त्यातही हे 48 प्रकारचे पिंडदान 3 प्रकारामध्ये विभागलेले आहेत. 3 प्रकारामध्ये 16, 16 आणि 16 बरोबर. 16 48. त्याला एक वेगळी वेगळी नाव आहेत. पहिले 16 पिंडदान द्यावे लागतात ते 10व्या पर्यंत. त्या पिंडदाला नाव आहे मलिन षोडशी. त्यानंतर 10वा ते गंगा पूजन किंवा 13वा किंवा गोड जेवण या मधल्या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये परत 16 प्रकारचे पिंडदान द्यावे लागतात. त्याला शास्त्रामध्ये नाव आहे मध्यम षोडशी. आणि त्यानंतर वर्ष श्राद्धापर्यंत परत 16 प्रकारचे पिंडदान द्यावे लागतात. त्या पिंडदानाचं नाव आहे उत्तम षोडशी. षोडशी शब्दाचा अर्थ आहे 16. षोडशी म्हणजे काय. झोपा झोपा तुम्ही दुपारी बोला बोलत चला. झोप नाही ना आली नाही ना बाबा. नाही तर झोपायचं असलं तर झोपा जाताना उठितो मी तुम्हाला. झोपू नका. दुपारी थोडा वेळ आपल्याला अतिशय गोड विचार आहे तुमच्या समोर. 16 षोडशी शब्दाचा अर्थ 16. षोडशी म्हणजे 16. मलिन षोडशी, मध्यम षोडशी आणि उत्तम षोडशी 3 असणाऱ्या प्रकारामध्ये 48 पद्धतीचे पिंडदान कसे पूर्वीचे लोक द्यायचे आणि ते कसे द्यावे लागतात त्या संबंधामध्ये विचार सांगतो. ऐका. मलिन षोडशी मधले 16 पिंडदान द्यायचे. त्याची नावं सांगतो, तुम्ही मोजत चला. ज्या वेळेला पहिल्यांदा माणूस आपल्या घरामध्ये मरतो, त्याचा जीव जातो आणि मृत शरीर त्याचं घरामध्ये पडलं. घरामध्ये माणूस मेल्यानंतर ज्या जागेवर तो गेला त्या जागेवरून त्याला असं उठून बसवायचं. आणि उठून बसवल्यानंतर कुणीकडेही त्याचं तोंड असू नये. तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असावं याचं शास्त्र आहे. तर त्याचं तोंड असावं उत्तर दिशेला. उत्तर दिशा कुणीकडे. इकडे. ही पूर्व, पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. उत्तरेकडे त्याचं तोंड असावं. उत्तरेकडून त्याला बसवावं टेकून. त्यालाच म्हणतात उत्तराभिमुख बसवणे. उत्तरेकडे तोंड करून तो माणूस बसवला. ज्या जाग्यावरती त्याचा जीव गेला त्या जाग्यावरती पहिला पिंड समर्पित करायचा. त्या पिंडाचं नाव आहे शवदान नावाचा पिंड. मोजत चला तुम्ही, त्याची नावं सांगतो. शवदान. शव शब्दाचा अर्थ आहे मृत शरीर आणि दान शब्दाचा अर्थ आपल्याला ते द्यायचंय. आता दान कुणाला द्यायचंय. शेकी ज्याचा त्यासी देणे लागे. पंचमहाभूतांचा आणलेला परत पंचमहाभूतांना अग्नीमध्ये समर्पित करायचा आहे. म्हणून पहिला पिंड त्या जागेवरती समर्पित करायचा शवदान नावाचा पिंड. तोपर्यंत जवळची माणसं सगळी जमा होतात. दारामध्ये तिरडी रचवली जाते आणि आंघोळ घालण्याकरता त्या असणाऱ्या मृत शरीराला घराच्या बाहेर काढल्यानंतर उमरा जो असतो ना, उमऱ्याच्या बाजूला बाहेर तिथे ती तिरडी बाहेर अंगणामध्ये सजवल्यानंतर तिरडीच्या समोर रांगोळी काढायची. त्या उमऱ्यापासून त्या तिरडीपर्यंत गोमूत्राने सडा टाकायचा आणि तिथे असणाऱ्या त्या रांगोळीवरती दुसरा पिंड समर्पित करायचा. 2 नंबरचा पिंड. तिथे दुसरा पिंड समर्पित केला की लक्ष देऊन ऐका अनंतराव. ज्या माणसाच्या हाताने पाणी पाजायचे किंवा जो अग्नी डाग देणारा आहे, शिकाळी जो धरणारा माणूस आहे, त्या माणसाची खौर तिथेच पहिल्यांदा करावी लागते. केस त्याची डोक्याची काढायची, खौर करायची त्याची तिथेच. शास्त्र याला तिथे खौर केल्यानंतर त्याला पांढरे वस्त्र अंगामध्ये घालण्याकरता द्यायचे आणि नंतर ती तिरडी उचलायची. उचलल्यानंतर स्मशानभूमीकडे घेऊन जात असताना एक विसावा असतो. कुणाला असतो तो. वरच्याला. वरच्याला काय आता ते संपले त्याचा कायमच्या विसाव्याला तो प्राप्त झाला. त्याला विसाव्याची गरज नाही. त्या खांद्या कुणा करता असते माहित नाही, पण हा पद्धत आहे आपल्याकडे. त्या रस्त्यावरती वेसीवरती आलं की विसाव्या करता तो असणारा खाली ठेवला जातो. ती शिकाळी खाली ठेवली जाते. तो खाली ठेवल्यानंतर
तिथे तिसरा पिंड समर्पित करायचा त्या चौरस्त्यावरती. त्या पिंडाचं नाव आहे खेचर नावाचा पिंड. 3 नंबरचा तिथे समर्पित करायचा. तो खेचर नावाचा पिंड समर्पित केला की स्मशानभूमीमध्ये घेऊन जावं लागतं. स्मशानभूमीमध्ये घेऊन गेल्यानंतर ज्या जागेवरती आपल्याला अंत्यसंस्कार करायचा ती जागा ठराविक पद्धतीची असली पाहिजे. उगं उठलं की सुटलं कुठेही जाळून चालत नाही. ज्या जागेवरती जाळायचं ती जागा पहिली पवित्र करायची. आता कशाने पवित्र करायची तर हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात पवित्र काय जर सांगितलं असेल तर आपल्यामध्ये सगळ्यात पवित्र सांगितले आपल्या गोठ्यामधली गाय ही पवित्र आहे. आपल्यामध्ये 33 कोटी देवाचं वास्तव्य त्या गायीच्या शरीरामध्ये आहे. हर एक असणारा पार्ट भाग त्या गायीचा पवित्र आहे. गोमूत्र पवित्र, शेण पवित्र, शरीर पवित्र त्या गायीचं. मग त्या गायीच्या गोमूत्र, दूध आणि शेण या 3 गोष्टी एकत्रित करून ज्या जागेवरती सरण रचायचं ती जागा पहिली पवित्र करायची. लोक म्हणतील महाराज तिथं तर जाळायचंय ना, आता काय गरज आहे ती जागा पवित्र करायची. तर त्या जीवात्म्याला, त्या मृत शरीराला सद्गती मिळावी त्या जीवात्म्याला याकरता ती जागा पवित्र करावी लागते. का पवित्र करायची तर न जाणो या पृथ्वी तलावरती लाखो वर्षापासून मानव जमात राहते. मानव अनेक वर्षापासून राहतो इथे. ज्या जागेवरती आपल्याला जाळायचं त्या जागेवरती न जाणो इथून पाठीमागं कुठल्या ना कुठल्या व्यक्तीचा अंत्यसंस्कार तिथे झालेला असावा. शक्यता नाकारता येत नाही. काय माहिती आपल्याला इथं जाळलंय कुणी का काय. मग ती जागा पाठीमागे कुणाच्या तरी अंत्यसंस्काराने अपवित्र झालेली असेल मग आपल्या व्यक्तीला जाळायच्या आधी ती पवित्र करायची. मग कशाने? गाईचं गोमूत्र, दूध आणि शेण एकत्रित करून त्याचा सडा टाकायचा आणि सडा टाकल्याबरोबर तिथे एक पिंड समर्पित करायचा. सरण रचण्याच्या अगोदर 4 नंबरचा त्या पिंडाचं नाव आहे शवदाह नावाचा पिंड. शव म्हणजे मृत शरीर, दाह म्हणजे आता ते जाळायचंय आपल्याला. शवदाह नावाचा पिंड तिथे समर्पित करायचा. तिरडी रचायची आणि रचल्यानंतर, सरण रचल्यानंतर त्या असणाऱ्या शरीराला अग्निडाग द्यायचा. अग्निडाग दिल्यानंतर किती झाले पिंड? 4 पिंड झाले ना. 4 पिंड झाले. ही तिरडी रचल्यानंतर तिथं जाळल्यानंतर 4 पिंड समर्पित केल्यानंतर तिथं पुढे एक परत अजून त्या समोर सरण रचण्याच्या समोर जिथे गाडगं फोडलं जातं तिथे एक पिंड परत समर्पित करायचा. समोरच्या बाजूला त्या पिंडाचं नाव आहे खेचर भूत नावाचा पिंड. खेचर सांगितलं मी तुम्हाला. भूत नावाचा 5व्या नंबरचा तो पिंड. ते 5 पिंड समर्पित केले. मग फिरविला घट फोडिला चरणी आणि महावाक्य ध्वनी बोंब झाली. तिथे अग्निडाग दिला, घट फोडला. घट फोडल्यानंतर मग काही भागामध्ये दुसऱ्या दिवशी आणि काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी काय पद्धत असते? राख सावडायची पद्धत. काही दुसऱ्या दिवशी, काही भागामध्ये तिसऱ्या दिवशी. मग दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तिथे गेल्यानंतर मग 6व्या नंबरचा पिंड समर्पित करायचा. त्या पिंडाचं नाव आहे आस्थी संचयन नावाचा पिंड. आस्थी शब्दाचा अर्थ आहे हाड, संचयन शब्दाचा अर्थ आहे गोळा करणे. हाड गोळा करण्याच्या अगोदर तो आस्थी संचयन नावाचा पिंड समर्पित करायचा. ती हाड रक्षा गोळा करायची आणि मग 3 दिवसापर्यंत हे 6 पिंडदान समर्पित करायचे. तुम्ही मोजले असतील 6 पिंड. त्यानंतर 10व्याच्या दिवशी गंगेच्या किनारी कुठेतरी आपण दाहवा करायला गेल्यानंतर तिथे 10व्याच्या दिवशी एकाच वेळेला 10 पिंड समर्पित करायचे. ते 10व्याच्या दिवशी का 10 समर्पित करायचे तर हर एक माणसाच्या या स्थूल शरीरामध्ये इंद्रिय आहेत 10. किती इंद्रिय? 10. त्याचं वर्गीकरण असं आहे पंच कर्मेंद्रिय आणि पंच ज्ञानेंद्रिय. या प्रत्येक इंद्रियाच्या नावाने एक पिंडदान 10व्याच्या दिवशी द्यायचा. ते 10व्याच्या दिवसाचे 10 आणि पाठीमागे सांगितलेले 6 मिळून हाय गणित पक्क आहे तुमचं. 18 नाही 16 झाले. बरोबर ना. हे झाले 16. हे 16 पिंडदान यालाच शास्त्रामध्ये नाव आहे मलिन षोडशी. 3 दिवसापर्यंत ही मलिन षोडशी द्यायची. हे मलिन षोडशी, मलिनता काढायची त्या पिंडाच्या माध्यमातून. नंतरचा कालावधी आहे बघा गंगा पूजनापर्यंतचा किंवा गोड जेवणापर्यंतचा 3-4 दिवसाचा कालावधी. या 3-4 दिवसाच्या कालावधीमध्ये परत 16 प्रकारचे पिंडदान द्यायचे. त्याचं नाव आहे मध्यम षोडशी. मग कोणते कोणते 16 पिंडदान द्यायचे तर ऐका. हिंदू धर्मामध्ये अनेक देवता सांगितल्यात. 33 कोटी देव चामुंडा, 8 कोटी भैरव रे. 33 कोटी देव, पण
त्यामध्ये 15 प्रकारच्या देवता ह्या मुख्य सांगितल्या शास्त्रामध्ये. त्याच्यामध्ये दिक्पाळ, त्यानंतर ब्रह्मा, विष्णू, महेश, देवी आणि मृत्यूची एक देवता आहे, तिचं नाव आहे मरियामा नावाची मृत्यूची देवता. अशा अनेक असणारे 15 प्रकारचे मुख्य देव. त्या मुख्य 15 देवतेच्या नावाने एक 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 पिंडदान त्या देवाला द्यायचा आणि 16व्या नंबरचा पिंड एक परत समर्पित करायचा. त्या पिंडाचं नाव आहे प्रार्थना नावाचा पिंड. तो प्रार्थना नावाचा पिंड पाठीमागे राहिलेल्या लोकांनी अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान परमात्म्याला प्रार्थना करायची, देवा किंवा त्या सगळ्या 15 देवतेला, देवा आमचा असणारा हा प्रिय माणूस आमच्या घरामधून आता स्थूल शरीराच्या रूपाने तो राहिला नाही, तो आलाय तुझ्याकडे, त्याला सूक्ष्म देह प्राप्त झालाय, तर त्याच्या त्या सूक्ष्म देहाला तुझ्या चरणाच्या जवळ जागा मिळवण्याकरता आम्ही सगळे पाठीमागची लोक प्रार्थना करतो. त्या पिंडाच्या माध्यमातून तो 16व्या नंबरचा प्रार्थना पिंड त्याकरता समर्पित करायचा. 15 देवतेचे 15 आणि हा प्रार्थना नावाचा 16 झाले ना. 16 पहिले 16 तिला मलिन षोडशी, हे दुसरे 16 त्याला म्हणतात मध्यम षोडशी. 16 दोन्ही 32 प्रकारचे पिंडदान गंगा पूजनापर्यंत द्यायचे. विठाला ही मलिन षोडशी झाली. आता राहता पैकी राहिली, तिचं नाव आहे उत्तम षोडशी. आता ही उत्तम षोडशी द्यायची असते वर्ष श्राद्धापर्यंत, 1 वर्षापर्यंतचा कालावधी. त्याचेही नाव सांगतो, लक्ष देऊन ऐका. 3 महिने पूर्ण होण्याच्या 1 दिवस आधी एक पिंड समर्पित करायचा. त्या पिंडाचं नाव आहे त्रैउन्मासिक पिंड. 3 महिने पूर्ण होण्याच्या 1 दिवस आदल्या दिवशी द्यायचा असतो तो. त्यानंतर 6 महिने पूर्ण होण्याच्या 1 दिवस आधी समर्पित करायचा, त्याला म्हणतात षड्उन्मासिक पिंड. 9 महिने पूर्ण होण्याच्या 1 दिवस आधी एक पिंड द्यायचा, त्याचं नाव आहे नवम उन्मासिक पिंड. आणि वर्ष श्राद्धाच्या आदल्या दिवशी एक पिंड समर्पित करायचा, त्याचं नाव आहे उनाब्ध नावाचा तो पिंड. किती झाले नाही का मोजले? 4 झाले ना. 3 महिन्याच्या आदल्या दिवशी, 6 महिन्याच्या, 9 महिन्याच्या, श्राद्धाच्या आदल्या दिवशी हे 4 पिंड समर्पित करायचे, प्रत्येकी 3 महिन्याच्या अंतराने. त्यानंतर प्रत्येक महिन्याला ज्या तिथीला तो माणूस गेला त्या तिथीला एक श्राद्ध केलं जातं, त्याचं नाव आहे मासिक श्राद्ध. त्या महिन्याला, महिना जीव घालतो ना आपण महिन्याला, त्या महिन्याला प्रत्येक महिन्याला एक एक पिंड समर्पित करायचा. हे पहिले 4 आणि 12 महिन्याचे 12 मिळून 16. याच 16 पिंडाला म्हटलं जातं उत्तम षोडशी. आलं लक्षात? ही उत्तम षोडशी. हे असे पिंडदान मग पहिले मलिन षोडशी मधले 16, मध्यम षोडशी मधले 16 आणि उत्तम षोडशी मधले 16, 16 48 पद्धतीचे पिंडदान 1 वर्षापर्यंत त्या असणाऱ्या मृत व्यक्तीच्या नावाने पाठीमागं राहिलेल्या माणसाने द्यायचे असतात. हे शास्त्र प्रमाण तुम्हा लोकांना शास्त्राने सांगितलं. पण ऐका, एवढे पिंडदान द्यावे लागतात. पण बोलता बोलता मी एक पिंड तुम्हाला सांगितला होता, तो बाजूला ठेवायला सांगितला होता, तो आता घ्या पुढं. किती नंबरचा होता तो? 49व्या नंबरचा तो पिंड. त्याचं एक नाव आहे, ऐका त्याचं नाव फार गोड आहे. त्या पिंडाचं नाव आहे धर्म नावाचा पिंड, धर्मपिंड. तो धर्म नावाचा पिंड एवढा सुंदर आहे, ऐका. तो धर्म नावाचा पिंड तुम्हा आम्हा लोकांना एवढी सुंदर शिकवण देतो. आणि आपण ज्या धर्मामध्ये जन्म घेतलाय तो हिंदू धर्म किती महान आहे, तो धर्म नावाचा पिंड तुम्हा आम्हा लोकांना शिकवून जातो, नाही का? का द्यायचा धर्म नावाचा पिंड? 2 कारण आहेत त्याचे. धर्म नावाचा पिंड समर्पित करायचा का? 48 पिंड आपल्या व्यक्ती करता आपण समर्पित केले, पण धर्म नावाचा पिंड या करता समर्पित करायचा. अरे आपली आई मेल्यानंतर तुम्ही आम्ही लोक आईच्या नावाने श्राद्ध करतो, पिंडदान करतो. आपला बाप मेल्यानंतर बापाच्या नावाने श्राद्ध करतो. पण आई आणि बापा एवढेच उपकार करणारे काही असणारे जनावर आपल्या गोठ्यामध्ये असतात. आई एवढेच उपकार आपल्यावरती असतात. गायीचे उपकार. मी तर असं म्हणेन आईपेक्षा देखील जास्त उपकार गायीचे आपल्यावर आहेत. आपण शेतकरी सगळे कुटुंबातले माणसं आहेत, गायीचे उपकार एवढेच आपल्यावर आहे का? आपली आई 2.5-3 वर्षापर्यंत आपण लहान असताना तिच्या काळजाचं दूध पाजून आईने आपलं शरीर पोषित केलं. आपल्या प्रत्येकाचं शरीर हे आईच्या दुधाने पोषित झालोत आपण. त्या आईच्या दुधाच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता आपली माय मेल्यानंतर माईच्या नावाने आपण पिंडदान करतो.
आई तरी 2.5-3 वर्ष 2 वर्ष, पण गाय आपण जन्माला आल्यापासून ती मरेपर्यंत आपल्याला दूध देते ना, आपलं संपूर्ण कुटुंब पोषित करते ती गाय. अरे आई मेल्यानंतर पिंडदान आहे, पण गाय मेल्यानंतर पिंडदान करतं का कुणी? पिंडदानाचं सोडा, गाय मेल्यानंतर तिचा अंत्यविधी देखील चांगला करत नाहीत आपल्यातले काही माणसं. गाय मेली की कुठेतरी रस्त्याच्या कडेला कोल्ह्या कुत्र्याला खाण्याकरता टाकून देतात माणसं. तिला पुरत पण नाहीत, JCB आणून किंवा खड्डा खांदून नाहीत पुरत. कोल्ह्या कुत्र्याला खाण्याकरता तुम्ही आम्ही लोक त्या गायीला सोडतो, पण तसं करू नये. गायीचे उपकार आईपेक्षाही श्रेष्ठ आहेत. मग तो धर्म नावाचा पिंड तुम्हा आम्हा लोकांना शिकवतो. अरे त्या गायीचाही उद्धार व्हावा म्हणून तो धर्म नावाचा पिंड आहे. मग बैलाचेही उपकार आहेत. आपला बाप आपल्याकरता रात्रीचा दिवस दिवसाची रात्र रक्ताचं पाणी हाडाची काढ करून आपला बाप आपल्याला राहण्याकरता सुंदर घर बांधतो, जमीन कमावून ठेवतो, आपल्याला शिक्षण देऊन या जगामध्ये सन्मानाने जगण्याकरता सुशिक्षित करतो. आपला बाप कष्ट करतो आपल्याकरता. तो बाप मेल्यानंतर बापाच्या नावाने पिंडदान आहे. पण बापा एवढेच उपकार करणारा आपल्या शेतामध्ये राबणारा तो बैल. अलीकडे ट्रॅक्टर आल्यामुळे बैलाचं महत्व थोडं कमी झालं, पण बैलाचं महत्व आहेच बरं का. फार मोठं महत्व आहे शेतकऱ्याच्या जीवनामध्ये. एवढा मोठा उपकारी असणारा बैल मेल्यानंतर त्याच्या नावाने पिंडदान नाही, पण त्या बैलाचाही उद्धार व्हावा म्हणून आपलं शास्त्र आपल्याला तो धर्म नावाचा पिंड समर्पित करण्याकरता सांगतो. हे विचार आहेत आपल्या हिंदू संस्कृतीचे. किती विचार केला संस्कृतीने आपल्या. एवढा विचार कुठल्याच धर्मामध्ये कुठल्याच पंथामध्ये आपल्याला बघायला भेटत नाही. मुक्या प्राण्याचा उद्धार व्हावा एवढा उच्चतम विचार फक्त आणि फक्त आपल्या परंपरेमध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्याला बघायला भेटतो. अरे आपल्या सहवासामध्ये येणारे मुके प्राणी त्या सगळ्यांचा उद्धार झाला पाहिजे. आणि अजून सांगतो ऐका, तो धर्म नावाचा पिंड आपल्या किती फायद्याचा आहे पूर्वजांनी सांगितलंय आपल्याला. ऐका, गावामध्ये असा एखादा बेवारस माणूस मरतो की त्याची क्रिया कुठलीच केली जात नाही, होत नाही बऱ्याचशा लोकांच्या क्रिया ह्या सगळ्या. मग त्या जर आत्म्याला सद्गती नाही मिळाली तर तो असणारा पिशाची योनीमध्ये जाऊन गावातल्या लोकांना त्रास देतो. मग गावातल्या लोकांना त्रास देतो तर मग असं म्हणतं ना, याला हे लागलं त्याला ते लागलं, बघा याच्याकडे हे करा ते हे येतं ना कानावर आपल्याला बऱ्याचशा. हे होतं बरं का, आहेत या गोष्टी. माऊली ज्ञानोबारायांनी भूत मानलेत भूत. ज्ञानोबारायांची ओवी, देहाची जवनिका फिटली आणि तव भूतत्वाची प्राप्ती झाली. भूत हे असतात आणि ते त्रास देत असतात आपल्याला. का? सद्गती नाही मिळाली. मग आपल्या घरातल्या लहान लेकराला किंवा प्रत्येक व्यक्तीला अशा बाकीच्या कुठल्याही पिशाच्याचा त्रास होऊ नये म्हणून त्याचाही उद्धार व्हावा आणि त्याचा आपल्याला त्रास होऊ नये म्हणून तो धर्म नावाचा पिंड देत होते जुने लोक. हे धर्म नावाच्या पिंडाच्या पाठीमागचा विचार आहे. असे 51 प्रकारचे पिंडदान हरेक व्यक्तीने केले पाहिजेत. गरुड पुराण आणि तैत्तरीय उपनिषद तुम्हा आम्हा लोकांना सांगत. विठाला विठाला विठाला. काही लोक म्हणतील महाराज एवढे पिंडदान वर्ष श्राद्धापर्यंत द्यायचे असतात, हे आम्ही आजच ऐकलं. मग आमची लोक तर निघून गेले, मग त्यांच्या नावाने पिंडदान करायचं राहिलं. मग आता काय मधला मार्ग आहे का याला? काही आहे बरं का याला मधला मार्ग. आता बऱ्याच वेळेला एवढे सगळे पिंडदान द्यायचे असतात, हे ज्यांच्या हाताने पिंडदान करतो त्यांनाच माहित नाही भाऊ. ज्यांच्याकडून त्यांनाच माहित नाही, ते कसे करून घेणार आपल्याकडून. असा गोंधळ होतो. पण इच्छा असते की आमच्या माणसाचा उद्धार झाला पाहिजे आणि त्याच्या नावाने पिंडदान दिले पाहिजेत. मग काय केलं पाहिजे म्हणजे सगळं पुण्य त्यांना मिळेल? तर याच्याकरता आमच्या वारकरी संप्रदायातल्या संतांनी एक मधला सुंदर असणारा एक मार्ग तुम्हा आम्हा लोकांना सांगितला. अरे या कर्माधिकाच्या सूक्ष्म असणाऱ्या वाटा या होणार नाहीत तुमच्याकडून, होणार नाहीत. मग काय करा, मोडलेल्या कर्माधिकांच्या वाटा मोडीत काढल्या आमच्या संतांनी. केला राज्यभार चाले ऐसा, असा एक रस्ता तयार करून दिला भक्तीचा नामस्मरणाचा की त्याच्यावरती कुणालाही चालता येतं आणि भीती काहीच नाही, कुणालाही चालता येतं. मग कर्माधिकांच्या सूक्ष्म असणाऱ्या या गोष्टी आमच्या हातून घडणार नाहीत किंवा राहिल्या, मग काय करावं लागेल? तर संतांनी सांगितलं, बाबा तुमच्या आवडत्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही भजन केलं, तुमच्या आवडच्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही कीर्तन केलं, म्हणजे हे सगळं असणारं पुण्य त्यांना लाभतंय. काही लोक म्हणतील महाराज तुमच्या तारखेसाठी आणि पाकिटासाठी तुम्ही काहीही सांगायला लागले लोकांना, कीर्तन केलं म्हणजे झालं पिंडदान नाही, असं म्हणतील लोक.
कशाला कीर्तन करायला लागले. तसं कीर्तन कशाला व्हायला लागले बरं का आजकाल. कुणी जन्माला आलं कीर्तन, कुणी मेलं कीर्तन, कुणी घर बांधलं, कुणी घर पाडलं. नाही हाय झालंय कीर्तन म्हणत एकदा बरं का महाराज भाऊ. आमच्या बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव नावाचा तालुका आहे, तुम्हाला जवळ आहे इथून. तिथे एक माझा मित्र राहतो. त्याने मला फोन केला 1.5-2 महिन्यापूर्वी. म्हणला ते कॉलेजमध्ये आम्ही बरोबर शिकायला होतो. त्याला माहिती झालं की हा शंकर कीर्तन करतो वगैरे वगैरे. त्याला माहीत झालं, त्याने फोन केला. म्हणले शंकर, त्याचं नाव सांगितलं. मी बोलतोय. म्हणलं बोल काय. म्हणलं कीर्तन करतोस, तुझी आहे का तारीख? ही रिकामी तारीख सांगितली त्याने. म्हणलं आहे रिकामी. ते म्हणला कीर्तन करायचं आपल्याकडे. अरे म्हणलं कशाचं कीर्तन करायचं? सांग, लिहून घेतो, तसा अभंग काढतो, चिंतन करतो, कीर्तन करू तुझ्याकडे. ते म्हणला काय नाही काय नाही, आपला जुना वाडा पाडायचा आणि त्याच्या निमित्ताने कीर्तन ठेवायचं. काय म्हटलं ते? जुना वाडा पाडून तिथं नवीन बांधायचं आणि त्या वाडा पाडण्याच्या निमित्ताने तुझ्याकडे मग तुझं कीर्तन ठेवायचं. आपण त्या वाडा पाडायचा अभंग तर असाय पाहिजे ना गाथेत. घर बांधल्यानंतर अभंग आहे, निरंजनी आम्ही बांधिले घर, हे अभंग घेता येतात नाही का. पण वाडा पाडायचा काय अभंग घ्यावा. पण लोक कशाला कीर्तन करायला लागले आजकाल. मी तर एक पत्रिका अशी वाचली, बियर बारच्या उद्घाटनाला कीर्तन होतं. कशाच्या? बियर बारच्या उद्घाटनाला. बियर बारच्या बरं का उद्घाटनाला कीर्तन. तुम्हाला एवढं आश्चर्य वाटू देऊ नका. बियर बारच्या उद्घाटनाला कीर्तन होतं, याच्यामध्ये नवल नाही भाऊ. त्यांना कीर्तनकार भेटतो याच्यात नवल आहे. कीर्तनकार तिथं तारीख देतो. किती 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 विचित्र गोष्टी. कीर्तन कशाला व्हायला लागलेत? मुद्दा माझा इथे आहे का, कीर्तन कशाला जरी होत असले पण अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने नक्की कीर्तन झाले पाहिजेत. कर्माधिकांचा सूक्ष्म विचार. किती प्रयत्न केला तरी एवढे सगळे पिंड मी तुम्हाला आता सांगितलेले आपल्याच्याने देणं शक्य होणार नाही. पण भजन करणं सोपं आहे. पण त्यातही लोक शंका काढतील, महाराज हे एवढे मोठे राम महाराज काजळे सारखे महाराष्ट्र गाजवलेली माणसं बोलवायची, गायनाचारी माणसं बोलवायचे, कीर्तनकार बोलवायचा, कमीत कमी एवढे सगळे माणसं बोलवायचे म्हणजे 60-70 हजार खर्च होत असेल. आनंदराव उगाच सांगितलं त्यांना. जास्त होतो का? नाही, आमचा सांगितलाय फक्त मी, हे बाकीच नाही हो. आमचा सांगितला एवढ्या जणाचा. ते येताना भाऊ म्हणले तरी त्यांना हे आमचा घाम बिम बघून जरा हे सगळं केलं पाहिजे. एवढं फार मोठं कष्ट आहे म्हणजे. एवढा सगळा खर्च होतो. सामान्य माणूस म्हणेल आमची काय तेवढी पात्रता नाही, एवढा मंडप द्यायचा, साऊंड सर्व्हिस, हे सगळी माणसं सगळी बोलवायचे. एवढे खर्च करण्याकरता पैसे नाहीत. मग आम्हाला इच्छा आहे भजन कीर्तन करण्याची. पण कीर्तन म्हणजे फेटा बांधायचा, गादीवर उभा राहायचं आणि इथून बोलायचं, या एवढंच कीर्तन नाही बरं का. कीर्तन सगळ्यात सोपं सांगितलं ज्ञानेश्वर महाराजांनी. नाम संकीर्तन, नामस्मरण करणं सोपं आहे. त्याच्याकरता काय करायचं? जी व्यक्ती आपल्या घरातली गेली तिच्या नावाने देव घरामध्ये जमा व्हायचं. घरातल्या 4-2 माणसाने हाताने टाळीन वारकरी संप्रदायाचा उघडा मंत्र रामकृष्ण हरी, या मंत्राचा जप केला म्हणजे झालं कीर्तन. आणि तेच कीर्तन ह्या सगळ्या कर्माधिकाचा भाग पूर्ण होऊन त्या असणाऱ्या जीवात्म्याच्या उद्धाराकरता कारणीभूत ठरू शकतो. हे सोपं कीर्तन. कीर्तन केलं सगळं केलेलं. कारण भगवान परमात्म्याचं नाव घेतलं म्हणजे सगळंच घेतल्यासारखे नाही का. परमात्म्याचं चिंतन केल्यानंतर प्राप्त होतात. म्हणून हे कीर्तन केलं पाहिजे. देवाच्या चरणाच्या जवळ त्यांना जागा मिळेल याच्यामध्ये तीळ मात्र शंका घेण्याचं कारण नाही. का? देवाचं चिंतन केल्यानंतर सगळाच कर्माधिकांचा भार पूर्ण होतो. असे हे पिंडदान. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय देखील म्हणतात, अरे माझ्या वाड वडिलाच्या नावाने मी देखील पिंडदान दिलं. तसं कर्मकांडाच्या विरोधामध्ये बोलणारे आमचे जगद्गुरु तुकोबाराय, नवस सायास या सगळ्या गोष्टी तुकोबारायला मान्य नव्हत्या बरं का. नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. एवढं परखड 400 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबारायचे विचार म्हणणं तुकोबारायने जगाच्या समोर मांडलं. पण अंत्येष्टी कर्माचा विचार ज्या वेळेला तुकोबारायच्या समोर आला त्या बाबतीमध्ये मात्र तुकोबारायने सकारात्मक भूमिका धारण केली. महाराज म्हणले, अरे पितराच्या नावाने पूर्वजाच्या नावाने पिंडदान दिलं पाहिजे. मी देखील पिंडदान दिलं, पण माझं पिंडदान थोडं वेगळे. महाराज म्हणतात, जसं तुम्ही आम्ही सामान्य माणसं चारीधाम यात्रा करायला गेल्यानंतर फिरत बिहार राज्यामध्ये फल्गू नावाच्या नदीच्या काठावरती एक शहर आहे. कोणतं शहर ते? गया नावाचं गाव. त्या गयेला गेल्यानंतर फल्गू नदीच्या काठावरती पूर्वजाच्या पितराच्या नावाने पिंडदान देण्याचा प्रथा आहे. पण तिथे गयेला पिंडदान केल्यानंतर
पूर्वजांचा उद्धार होतो आपले जुने लोक सांगत आले, शास्त्रामध्ये त्याचा विचार आहे. पण तुकोबाराय म्हटले तिथे गयेला जाऊन पिंडदान मी केलं नाही, तर माझं पिंडदान इथेच केलं मी पंढरपुरामध्ये. तर पंढरपुरामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक विटेवरती उभा असलेला, कटेवरती कर ठेवून चंद्रभागेच्या तीरावरती उभा असलेला आमचा तो भगवान, त्या भगवंताच्या चरणारविंदी माझा पिंड म्हणजे माझं हे शरीर मी समर्पित केलं. डोकं तिथे ठेवलं, शरीर समर्पित केलं, परिणामी सगळ्या पिंडदानाचा विचार मी पूर्ण केला. माझ्या पूर्वजांच्या पितराचरणातून मी उत्पन्न झालो.